अशाच ह्या महोत्सवात विदुषी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे ही गायक, पंडित साजन आणि स्वराज मिश्रा गायन, पंडित राजा काळे गायन, पंडित रघुनंदन पणशीकर गायन, पंडित पुरोभान चटर्जी सतार, विदुषी शमा भाटे कथक नृत्य, श्री राजेश उपाध्ये वायोलिन, श्री मकरंद हिंगणे गायन, श्री एस आकाश बासरी, श्री सुधाकर चव्हाण गायन. ही दोघेही आजच्या गोव्याचे आमचे उदयोन्मुख आज ह्या क्षेत्रामध्ये लखलखते तारे आहे. यांना सुद्धा आज संधी देण्याची तारंगिणी प्रतिष्ठान आणि कला आणि संस्कृती आमचे कला अकादमीने आज ठरवलेलं आहे. या महोत्सवात 7 संघ करणारे कलाकारांची नावे सांगतोय. पंडित सुधीर नायक, पंडित श्री अमर मुक्कर, श्री तुळशीदास नावेलकर, डॉक्टर सुधांशु कुलकर्णी, श्री राया कोरगावकर, श्री दयेश कोसंबे, श्री चिन्मय कोल्हाटकर, श्री प्रेमानंद आमोणकर, श्री सुभाष पात्रपेकर, श्री उदय कुलकर्णी, श्री दत्तराज सुल्लाकर, श्री मयांक बेडेकर, श्री रोहिदास परब, श्री दत्तराज माळशे, श्री गोपाळ प्रभू, श्री प्रसाद गावस, श्री सनत कोरगावकर आणि श्री गीत इमानदार ह्या महोत्सवात 7 संगत देणार आहेत. ह्या पत्रकार परिषदेतून आज संपूर्ण जो तरुण युवा वर्ग जो आहे तो संगीत क्षेत्रात आज धडे घेत आहे. संगीतामध्ये आज रियाज करून सातत्यानं आपलं द बेस्ट देण्यासाठी प्रयास करत आहे. अशा सगळ्या तरुणांना आणि आवर्जून संगीताकडे असले ओढ असे सगळे तानसेन कानसेन यांना मी निमंत्रण देत आहोत की ह्या महोत्सवाचा लाभ आणि जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक या महोत्सवात आपले गायन सादर करणारे, आपले कलाकृती सादर करणार आहे, त्यांचा अनुभव जो आहे तो अनुभवाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही मुद्दामून आजच आपल्या डायरीमध्ये नोंद करून ठेवावं अशी विनंती मी कला अकादमीचा अध्यक्ष आणि कला आणि सांस्कृतिक संचालनालय या महोत्सवात सुद्धा आपलं सहकार्य करीत आलेलं आहे. जे आमचे दाते जे आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण सरकारच्या बरोबरच अशा तऱ्हेच्या ज्या संस्था ज्या आहेत त्या संस्था आपल्या क्षेत्रामध्ये आणि एक चांगला लोकांना मेजवानी देण्यासाठी, संगीत क्षेत्रात जे एक रसिक जन आहे एक मेजवानी देण्यासाठी आज हिरिरीने प्रयत्न करत आहात. त्यांच्या प्रयत्नांना यश गवसण्यासाठी किंवा त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तुमचे का आपण आभार व्यक्त करतोय आणि हा कार्यक्रम किंवा या महोत्सवाचं जे बातम्या वगैरे आहेत प्रसिद्धी तुम्ही द्यावी अशी मी नम्र विनंती करतोय आणि परत एकदा तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमात एकंदरीत सूत्रसंचालन किंवा निवेदन ज्यांच्या हाती असणार ते आमचे डॉक्टर अजय वैद्य गोव्याचे एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे सूत्रसंचालक आहे आणि आमची माझ्याच कला आणि सांस्कृतिक संचालनालयाची श्रीमती सिद्धी उपाध्ये ही दोघी जण या एकंदरीत निवेदिका आणि निवेदिकेचं काम आज ते घेणार आहेत. हा महोत्सव जो आहे हा महोत्सव विनामूल्य आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं. अशा तऱ्हेचा विनामूल्य कार्यक्रम आणि गोमंतकीयना तो कला अकादमीमध्ये आज होतोय याचं आणि मला वाटतं कला अकादमी पुनश्च एकदा उघडी झाल्यानंतर आज प्रथमच असा तऱ्हेचा महोत्सव आज या कलामध्ये संपन्न होणार आहे. आवर्जून सर्वांनी उपस्थित राहावं आणि या महोत्सवाचा आनंद घ्यावा अशी मी तुम्हा सर्वांजवळ विनंती. काय सांगायचं नाही. म्युझिक फेस्टिवलच्या इनावरला कोण असतलो? तर म्युझिक फेस्टिवल ह्या महोत्सवात फेस्टिवल स्वतः हांवच आसतलो किंवा गोंयचो मुख्यमंत्री आसतलो पण हांव आसतलोच आसतलो नक्की आसतलो. इन्व्हिटेशन वतलें. ओके, थँक्यू.